these two type of questions are important from real numbers. So if you practice this type of questions, definitely you will get confident about this type of questions. Okay, hello students, so today we are going to learn the important point from real numbers. So that is, prove root 2 is irrational. Okay, so you know real numbers consist rational numbers and irrational numbers. Okay, so you know what is rational numbers. So rational numbers is the numbers which we can write in the form of p by q. Okay, so p by q form मध्ये जो नंबर आपण लिहू शकतो that is the rational number. Okay, and irrational numbers, the irrational numbers is the non-terminating non-recurring numbers are called irrational numbers. Okay, so you know these details. Okay, so prove root 2 is irrational numbers. Okay, so root 2 चे जर तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट केली ऑन कॅल्क्युलेटर, if you find out the root 2 value, you will get non-terminating non-recurring form of decimal expansion of root 2. Okay, so root 2 चं जे decimal expansion आहे ते non-terminating non-recurring form मध्ये आपल्याला मिळतं. Okay, therefore root 2 is a irrational number. So root 2, root 3, root 5, root 7, the prime numbers, अंडर रूट मध्ये प्राइम नंबर्स, सो नंबर्स विच आर नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर्स. ओके, ते जर आपण अंडर रूटमध्ये घेतले. ओके, सो अंडर रूट नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आर ऑल इरॅशनल नंबर्स. ओके, सो त्याचा स्क्वेअर रूट आपण फाइंड आउट करू शकत नाही. रूट 2, रूट 3, रूट 5, रूट 7 दीज आर द इरॅशनल नंबर्स. हे कसे प्रूव्ह करायचे त्याची आपण आता इथं मेथड पाहणार आहे. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम रिअल नंबर्स. सो फर्स्ट प्रूफ, आता प्रूफ करण्याच्या दोन मेथड्स असतात, डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. ओके, विथ द हेल्प ऑफ थेरम्स और विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टीज, इफ वी प्रूफ वन ऑफ द पॉइंट देन इट इज कॉल्ड डायरेक्ट मेथड. ओके, सो विदाउट हेल्प ऑफ एनी थेरम्स और पॉइंट्स और एनी प्रॉपर्टीज, ओके, व्हेन वी प्रूफ सम पॉइंट इट इज कॉल्ड इनडायरेक्ट थेरम. ओके, सो इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण काही थेरम्स किंवा प्रॉपर्टीज यूज करू शकत नाही किंवा देर आर सम लिमिटेशन्स. ओके, वी कॅनॉट यूज थेरम्स और प्रॉपर्टीज. ओके, फॉर प्रूफ दॅट पॉईंट. सो इन दॅट केस वी यूज इनडायरेक्ट मेथड. सो इथे आपल्याला इरॅशनल आहे हे प्रूफ करायचं आहे. सो त्याच्या अपोजिट एक्झॅक्ट कॉन्ट्राडिक्ट आपण स्टेटमेंट ॲज्युम करणार. ओके, सो लेट ॲज्युम रूट 2 इज रॅशनल. ओके, सो इरॅशनल प्रूफ करायचं आहे, देअरफॉर व्हॉट वी ॲज्युम रूट 2 इज रॅशनल. सो यू नो व्हॉट इज रॅशनल नंबर्स. जो नंबर विच इज वी कॅन राईट इन द फॉर्म ऑफ p by q इज कॉल्ड रॅशनल नंबर. ओके, सो रूट 2 इज रॅशनल हे आपण ॲज्युम केलं, देअरफॉर वी कॅन राईट रूट 2 इज इक्वल टू p upon q. ओके, so p and q are the numbers where p and q are co-prime numbers. So what is co-prime numbers? So co-prime numbers which has HCF 1. Okay, so असे दोन नंबर्स ज्याचा फक्त कॉमन फॅक्टर 1 असतो. ओके, or the HCF is only 1. The two numbers which has only 1 is the common factor or both have the HCF is 1. Okay, सो अदर दॅन 1 दोघांमध्ये फॅक्टर कुठलाच नसतो इज कॉल्ड द कोप्राईम नंबर्स. ओके, सो आपण हे इथे आपण ॲज्युम केलेलं आहे. ओके, सो नाऊ सॉल्व दिस फर्दर. सो आफ्टर स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड यू विल गेट 2 इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन क्यू स्क्वेअर. जेव्हा रूट 2चा स्क्वेअर करतो तेव्हा स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होतो, डायरेक्टली यू विल गेट 2. सो 2 इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन क्यू स्क्वेअर. सो दिस इज डिनॉमिनेटर क्यू स्क्वेअर. जर इकडं शिफ्ट केलं तर काय होईल, इट विल गेट मल्टिप्लाय. So 2q square is equal to p square. Okay, so 2q square is equal to p square. So what is mean by this? So p square is a multiple of 2 or what we can say 2 divides p square. Okay, so 2 ने p square ला divide होत असेल, so definitely 2 divides p. Okay, so this is first statement we will get. So this is first. Now दिस इज अ कॉन्ट्राडिक्ट्स अवर अझम्पशन. आपण अझ्युम काय केलेलं आहे, पी एन क्यू आर द को प्राइम्स. सो पी एन क्यूचे अदर दॅन 1 कुठला फॅक्टर नाही पाहिजे. सो 2 डिवाइड्स पी म्हणजे 2 इज द फॅक्टर ऑफ पी. जर अदर दॅन 1 2 इज द फॅक्टर ऑफ पी मीन्स इट कॉन्ट्राडिक्ट्स अवर अझम्पशन. सो आपल्या अझम्पशनच्या हे अपोजिट स्टेटमेंट आहे. ओके, नाउ वी हॅव टू प्रूफ अबाउट क्यू. सो क्यूबद्दल पण आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. ओके, 2 डिवाइड्स पी मीन्स p is a multiple of 2. Okay, therefore what we can say, let p is equal to 2n. Okay, that is p is a multiple of 2. Okay, so if we square on both sides, so after squaring on both sides what we will get, now what is the value of p square we can put in this equation. Okay, so after putting p square is equal to 4n square in this equation, what we will get, 2q square is equal to
4n square. Okay, so in place of p square we put here 4n square. So 2q square is equal to 4n square. Okay, so we can shift these 2 to the right side. So काय होईल? ओके, सो 2 इथं मल्टिप्लाय शिफ्ट केलं तर काय होईल? डिवाइड होईल. सो 4 डिवाइडेड बाय 2 that is 2. So q square is equal to 2n square. Okay, so again in this case what we can say, q square is a multiple of 2 or 2 divides q square. Q square is a multiple of 2, that is 2 divides q square, or what we can say 2 divides q. Okay, now this is second statement. So first and second statement वरून आपल्याला काय रिअलाइज होतं? ओके, व्हॉट वी ॲज्युम हिअर p and q आर द कोप्राईम नंबर्स. म्हणजे p आणि q चे अदर दॅन 1 देर इज नो एनी फॅक्टर. ओके, पण इथं 2 हा फॅक्टर आला आहे दोघांचा. सो 2 is the factor of p and 2 is the factor of q. Okay, so from 1 and 2 what we can say, it contradicts our assumption. So आपल्या assumption चे opposite statement आपल्याला मिळाले. Okay, therefore it contradicts our assumption. So therefore it root 2 is irrational. जे आपण assume केले ते जर आपल्याला मिळत नसेल, so directly what we can say, root 2 is a irrational. Okay, सो दिस इज द इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथडमध्ये जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, रूट 2 इज अ इरॅशनल, त्याच्या अपोजिट आपण ॲज्युम करतो. सो ॲज्युम रूट 2 इज अ रॅशनल. ओके, आणि ते आपण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. इफ यू आर नॉट एबल टू प्रूव्ह दॅट, ओके, सो डिरेक्टली व्हॉट वी कॅन से, रूट 2 इज अ इरॅशनल. ओके, सो त्याच्या अगेन्स्ट जर आपल्याला स्टेटमेंट मिळत असेल, सो therefore what we can say, root 2 is a irrational. Okay, so this is the method to prove root 2 is a irrational. Okay, so हीच मेथड, हेच स्टेटमेंट्स यूज करून तुम्ही रूट 3, रूट 5, रूट 7 तुम्ही कुठलेही नंबर्स तुम्ही इरॅशनल आहे हे प्रूव्ह करू शकता. ओके, ओनली हिअर द नंबर्स विल गेट चेंज. जर रूट 3 तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर इन प्लेस ऑफ 2 हिअर 3. ओके, सो इथे 3 आफ्टर स्क्वेअरिंग व्हॉट यू विल गेट हिअर 3. ओके, so 3 divides p square, 3 divides p. ओके, सो इथे अदर दॅन 1 3 हा फॅक्टर आपल्याला मिळतो. अगेन ही इथे p इज इक्वल टू 3n. सो स्क्वेअर केलं तर काय होईल? 3चा स्क्वेअर 9. ओके, 9n स्क्वेअर. सो 9 डिवायडेड बाय 3 दॅट इज 3. अगेन इथं तुम्हाला 3 मिळेल. सो 3 डिवाइड्स q. ओके, सो अदर दॅन 1 हिअर यू विल गेट 3 इज द अनदर फॅक्टर. ओके, सो जेव्हा रूट 2 तुम्ही प्रूव्ह करता तेव्हा 2 is the another factor you will get, and जेव्हा रूट 3 तुम्ही प्रूव्ह करता 3 is the another factor you will get. ओके, सो रूट 5, रूट 7 हे likewise रूट 5, रूट 7, रूट 11, रूट 13 एनी नंबर्स यू कॅन प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ दिस मेथड. ओके, ही खूप इझी आहे. थोडीफार तुम्ही प्रॅक्टिस केली इझिली यू कॅन रिमेंबर दिस स्टेटमेंट. प्रूव्ह इरॅशनल नंबर्स हा जो काय पॉईंट आहे त्याच्यामध्ये काही डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन्स यू विल गेट. ओके, सो दिस इज अनदर question. So prove root 3 plus 5 is irrational. Again the same method, indirect method we are using here. Let assume root 3 plus 5 is rational. So हे irrational हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट स्टेटमेंट आपण ॲज्युम करणार. सो रूट 3 plus 5 is rational. ओके, सो व्हॉट इज रॅशनल नंबर्स? सो नंबर विच वी कॅन राईट इन द फॉर्म ऑफ p by q. ओके, सो p by q फॉर्ममध्ये आपण रॅशनल नंबर लिहू शकतो. जर हा नंबर रॅशनल आहे सो देअरफॉर we can say root 3 plus 5 is equal to p upon q. ओके, आता प्लस 5 इकडे शिफ्ट केला तर काय होईल? प्लस 5 राईट साईड शिफ्ट केला तर मायनस होईल. ओके, सो p upon q minus 5. ओके, अगेन हिअर वी कॅन डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, सो 5. सो 5ला डिनॉमिनेटर काय आहे? हिअर डिनॉमिनेटर अपॉन 5 इज 1. ओके, सो इफ डिनॉमिनेटर इज डिफरंट देन वी कॅन डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, सो रूट 3 इज इक्वल टू p1 जार p minus p1 जार p minus 5q जार 5q upon q1 जार q. Okay, so after doing this cross multiplication again you will get the rational number. So p minus 5q upon q. So this is whole is the rational number. So this is the rational number. So p minus 5q upon q, this is the again you will get the rational number. According to this, okay, so LHS आपलं काय आहे? So root 3 is a irrational that we have proved earlier. Okay, so root 3 हे irrational हे आपण प्रूव्ह केले, त्याचा आपण इथे यूज करायचं आहे. ओके,
सो √3 इज अ इरॅशनल दॅट वी नो. ओके, सो हे इरॅशनल आहे and this is part is rational. Left hand side says it is irrational, right hand side says it is rational, but in mathematical form LHS should be equal to RHS. so mathematics मध्ये जे काही इक्वल साइन आहे, इक्वल साइनच्या लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड हे इक्वल असली पाहिजे, पण हियर द left hand side and right hand sides are different. Okay, so therefore what we are getting, it is exactly opposite to what we assume. Okay, so हे आपल्याला कॉन्ट्रॅडिक्ट, इट इज कॉन्ट्रॅडिक्ट आवर अजम्पशन. सो जे काय आपण ॲज्युम केलं त्याला हे कॉन्ट्रॅडिक्ट करते. ओके, सो वॉट एवर वी ॲज्युम इट इज रॉंग. सो इरॅशनल इज इक्वल टू रॅशनल. ओके, सो वॉट एवर वी आर गेटिंग इट कॉन्ट्रॅडिक्ट्स आवर अजम्पशन. ओके, सो आपल्या अजम्पशनला हे कॉन्ट्रॅडिक्ट करते. देअरफॉर वॉट एवर वी ॲज्युम आवर अजम्पशन इज रॉंग. जे काय आपण ॲज्युम केले ते रॉंग आहे. सो आवर अजम्पशन इज रॉंग, देअरफॉर √3 + 5 इज irrational. These two type of questions are important from real numbers. So if you practice this type of questions, definitely you will get confident about this type of questions. Okay, so √2 is a irrational. This is the important point for real numbers. तो आपण आता डिटेलमध्ये पाहिला. नक्कीच तुम्हाला हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल, मला खात्री आहे. सो आत्ताच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.